नमस्कार, आपण पाहतात नवमहाराष्ट्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे व या रिक्त जागेसाठी या महिन्यात पोटनिवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून दिवंगत आमदारांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे. सुजय विखे पाटील यांनी याबाबत संकेत दिले आहेत. प्राजक्त तनपुरे, काँग्रेस महाविकास आघाडीशी संबंधित यांचे नावही चर्चेत आहे. पण ते भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत सस्पेन्स आहे. राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक एकत्रच होण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभा, पुणे जिल्हा, पण अहिल्यानगरशी संबंधित चर्चा. कारण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी 2026 मध्ये अपघाती निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे. येथे अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून एकूण मतदार 3,83,000 अधिक. विशेष मतदार यादी पुनरावलोकन पूर्ण झाले आहे. सुनेत्रा पवार, अजित पवार पत्नी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बिनविरोध होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही जागांसाठी निवडणूक आयोग लवकरच मार्च 2026 मध्ये तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. काही सूत्रांनुसार राज्यसभा निवडणुकीनंतर मार्च 16 लगेच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम येऊ शकतो. एकूण स्थिती: दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुकीचे बिगुल लवकर वाजण्याची शक्यता आहे. महायुती, बीजेपी राहुरीत मजबूत आहे, तर बारामतीत एनसीपी अजित गट ची पारंपरिक पक्ष आहे. सुजय विखे पाटील यांनी दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात अशी विनंती केली आहे, पण विरोधक एमव्हीए कडून लढत होण्याची शक्यता आहे. अक्षय शिवाजीराव कर्डिले हे अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातील प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आहेत. ते दिवंगत भाजप आमदार शिवाजीराव शिवाजी भानुदास कर्डिले यांचे एकमेव पुत्र आहेत. अक्षय कर्डिले हे युवा नेते आहेत. ते राहुरी तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील शिवाजीराव कर्डिले हे 6 वेळा आमदार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वतंत्र आणि नंतर भाजपकडून. त्यांचे निधन 17 ऑक्टोबर 2025 रोजी हृदयविकाराने झाले. कोण आहेत अक्षय कर्डिले? अहिल्यानगर दक्षिण जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, बीजेपी युवा मोर्चा अहिल्यानगर साऊथ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक डायरेक्टर. वडिलांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली. राजकीय सक्रियता: ते गेल्या काही वर्षांपासून, किमान 1.5 ते 2 वर्षांपासून राहुरी, पाथर्डी आणि अहिल्यानगर भागात सक्रिय आहेत. सोशल मीडियावर ते नियमित पोस्ट करतात. जनता दरबार, विकास कामे, पक्ष कार्यक्रमी. वडिलांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मार्च 2026 त्यांचे नाव भाजपकडून उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. काही रिपोर्ट्सनुसार त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, पण विरोधक प्राजक्त तनपुरे, एनसीपी गट लढत देण्याची शक्यता आहे. कुटुंब: वडील शिवाजीराव कर्डिले, दिवंगत आमदार. बहिणी: सुवर्ण संदीप कोटकर, शीतल संग्राम जगताप. संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहरचे आमदार आहेत. ज्योती अमोल गाडे. कुटुंब राजकीयदृष्ट्या मजबूत आहे. जावई संग्राम जगताप हे एनसीपी आमदार आहेत, तर इतर कुटुंबीय स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे राहुरी मतदारसंघातून अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ही बातमी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.